दोन वेगवेगळ्या टेम्पो ट्रॅव्हलर, मात्र त्यांचा एकच रजिस्ट्रेशन नंबर. एवढंच नव्हे तर इंजिन तसंच चेसिस नंबर देखील एकच. व्यावसायिक वाहनांवरील कर वाचवण्यासाठी वाहनधारकांनी लढवलेली ही शक्कल प्रादेशिक परिवहन विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. परिवहन विभागानं हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही वाहनधारकांवर पोलिसात तक्रारी दाखल केल्यात. पण याची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात येऊ लागल्यानं परिवहन विभागानं जिल्ह्यातील 431 टेम्पो ट्रॅव्हलर धारकांना नोटीस पाठवून त्यांच्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत 129 वाहनांची तपासणी झाली असून त्यापैकी तब्बल 31 वाहनांबाबत संशय असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय. या संशयास्पद वाहनांबाबत आता थेट संबंधित वाहनाच्या उत्पादकांकडेच इंजिन आणि चेसिस नंबरबद्दल पत्रव्यवहार केला असल्याचं त्यांनी सांगितलंय. जो चॅसिस पंच आहे आणि इंजिनचं व्हेरिफिकेशन जे केलं त्या अनुषंगानं प्राथमिक ह्याच्यामध्ये 98 वाहनं ही योग्य आढळलेली आहेत आणि 31 वाहनांच्या बाबतीत अजून पुढील आम्हाला कंपनीबरोबर पत्रव्यवहार करून त्याची खातरजमा करावी लागणार आहे. कारण त्याच्यामध्ये काही ठिकाणी मॅन्युअल पंच आहेत, काही ठिकाणी इंजिनचं नंबर डिफर होतो. या बाबतीत अधिकृतरित्या फक्त नेकेड आयने हे कन्फर्म करणं शक्य नाही. त्याच्यासाठी कंपनीकडून प्राथमिकदृष्ट्या हा चॅसिस क्रमांक त्यांनी उत्पादित केला होता का आणि करताना त्यांनी कुठल्या वर्षापासून ॲटोमेटेड पंचिंग चालू केलेलं आहे आणि कुठल्या वर्षापर्यंत त्यांचं मॅन्युअल पंचिंग चालू होतं हे माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या बाबतीत अंतिम निष्कर्ष काढता येणं शक्य आहे. एलसीबीनं केलेल्या एका कारवाईत एकाच नंबरची 2 वाहनं असल्याचा प्रकार उघडकीला आला. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. आत्तापर्यंतच्या तपासणीत 31 वाहनांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला असून अद्याप 290 वाहनांची तपासणी करणं बाकी आहे. त्यामुळे अजून किती वाहनांच्या नोंदणी, इंजिन आणि चेसिस नंबरमध्ये घोळ आढळतोय हे बघावं लागणार आहे. दरम्यान या तपासणीनंतर कारवाई फक्त दोषी आढळणाऱ्या वाहनधारकांवरच होणार की त्यांना परिवहन विभागातील कुणाचा आशीर्वाद आहे का याचीही चौकशी होणार हे महत्त्वाचं आहे.